पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रस्तावना. प्रस्तावना लेखिका कमलाबाई देशपांडे. स्वभावोक्ती साधी म्हणूनच अलंकारी सरसा. रेव्हरंड टिळक माझी भार्या या पुस्तकातलं. स्मृतिचित्र वाचीपर्यंत लक्ष्मीबाई ह्या मला एक श्रुती होत्या. तुम्ही कवी भिकारीण मी हो तुमच्या दारी ही त्यांची पहिली छापलेली कविता. या कवितेमुळे त्यांचं नाव प्रथम माझ्या कानावर पडलं. पुढे मासिक मनोरंजनाच्या वसंत अंकामध्ये करंज्यात मोदक कशाला ही त्यांची कविता प्रसिद्ध झाली. ह्या नव्या कवितेमुळे सगळे रसिक खडबडून जागे झाले आणि म्हणायला लागले की सगळ्या मोदकात ही नवी करंजी कुठून आली. त्या कवितेनी आणि त्या कवितेवरच्या ऐकलेल्या चर्चेनी या कवयित्रीबद्दलची माझी श्रुती अगदी पक्की झाली. कवी रेव्हरंड टिळकांच्या ह्या पत्नी. टिळकांच्या कविता त्यावेळी फार लोकप्रिय होत्या. त्यांच्या इतर कवितांबरोबर वनवासी फूल हे त्यांचं खंडकाव्य मी वाचलं होतं, नव्हे त्याची पारायणं केली होती. दरवेळी या कवी टिळकांच्या त्या लक्ष्मीबाई पत्नी होत ही माझी आठवण पक्की होऊन जाईल. शिवाय दुसरं कौतुक असं की टिळक हे ख्रिश्चन कवी म्हणून प्रसिद्ध, पण त्यांची कविता पहावी तर अस्सल बाळबोध वळणाची आणि गीतेचं तत्वज्ञान सांगणारी. भाषा सुबोध, शुद्ध आणि मनप्रवृत्ती सात्विक. त्यांची माझी भार्या ही कविता वाचून तर त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या पत्नीच्या व्यक्तिमत्वाबद्दल माझी जिज्ञासा फारच वाढली. केले काव्य परंतु येथ मम हो संबंध काही नसे असं कवीने आग्रहाने सांगितलं तरी लक्ष्मीबाईंच्या स्वरूपाची छाया त्या कवितेत आहे हा वाचकांचा ग्रह काही दूर होत नाही. आणि या कवितेवरून लक्ष्मीबाई कशा असतील याबद्दल माझ्याही काही कल्पना बनल्या. पुढच्या वर्षी सातारहून पुण्याला येऊन मी हुजूर बागेतल्या शाळेत जायला लागले. मी इंग्लिश 6वीत आले आणि कुमारी तारा टिळक ही तिथे इंग्लिश 5वीत असल्याचं मला कळलं. मला फारच आनंद झाला, कारण आनंद मासिकात टिळकांनी आपल्या मुलीची कविता बाभळीच्या फुलास ही काही वर्षांपूर्वी पाठवली होती. ती मी वाचली होती आणि तेव्हापासून ही मुलगी बघण्याची मला खूपच उत्सुकता होती. बोर्डिंगच्या मेट्रन श्रीमती सारजाबाई बापट यांचे मार्फत मी त्या मुलीची ओळखही करून घेतली. पण माझ्या श्रुतीमधल्या लक्ष्मीबाईंची मूर्ती पूर्णपणे साकार झाली ती संजीवनी मासिकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या स्मृतिचित्रांमुळे. यापूर्वीही त्यांना ओळखणाऱ्या मंडळींची गाठ पडली तर त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळवण्याची संधी मी नेहमीच साधित असे. कोणी सांगत त्या 100% ख्रिस्तानुयायी आहेत, तर कोणी सांगत की अहो त्या फक्त नावाच्या ख्रिस्ती. आपण त्यांच्या घरात गेलो आणि त्यांच्याशी बोलत बसलो तर आपण एका कोकणस्थ ब्राह्मण स्त्रीशी बोलतोय असंच आपल्याला वाटतं. पण पुढे इतरांना मला विचारायलाच लागलं नाही. स्मृतिचित्र छापून पुरी झाली आणि त्यावरून त्या मुळात होत्या कशा, त्याचे मनावर कोणते बरे वाईट परिणाम झाले आणि शेवटी त्या बनल्या कशा हे त्यांच्याकडून मला त्यांच्याच शब्दात वाचायला मिळालं आणि वाचून आदराने आणि कौतुकाने मस्तक विनम्र झालं. आणि आदर तरी का वाटू नये, कारण चरित्र सांगणाऱ्याला जी एक त्रयस्थाची भूमिका घेता यावी लागते ती त्यांना चांगलीच साधली. वारकरी मंडळीत एक भारूड प्रसिद्ध आहे. सांगते तुम्हा मी वेगळे निघा, नी वेगळे निघोनी संसार बघा. या गाण्यातली सासूरवाशीण सून नवऱ्याला सांगते की तुम्ही या सासूच्या घरातून वेगळं निघा आणि मी माझा संसार कसा मांडतो ते बघा. या रूपकात जीवाला उपदेश आहे. जीवाने या जगातल्या मायेच्या पसाऱ्यातून वेगळं होऊन स्वतःचं स्वरूप ओळखावं, त्यातल्या सुखदुःखात आपण गुरफटू नये आणि थोडं दूर राहून अलिप्तपणे संसाराकडे पाहावं, म्हणजेच खरा परमानंद कळतो असं जीवाला या गाण्यामध्ये शिकवायचंय. हा अलिप्तपणा लेखकाला साधला तर संसारात घडलेल्या घटनांचं मूल्यमापन लेखक बरोबर करू शकतो आणि वाचणाऱ्यालाही लिहिणाऱ्याच्या अनुभवाचा आनंद मिळतो. ही अलिप्तपणाची वृत्ती साधणं फार कठीण आहे, पण लक्ष्मीबाईंना तीच नेमकी साधली. लग्न झालं 12व्या वर्षाच्या आत आणि गाठ पडली ती टिळकांसारख्या विद्वान आणि प्रेमळ खऱ्या,
पण विक्षिप्त वल्लीशी. त्यांनी लिहिलेल्या गोष्टी वाचताना मनोरंजन होतं खरं, पण मनात आल्याखेरीज राहत नाही की या गोष्टी मागावून वाचायला गोड. युद्धस्य कथा रम्या, पण प्रत्यक्ष अनुभवायला काही त्या गोड लागल्या नसतील. मुलगा घरात उपाशी म्हणून नवऱ्याला तांदूळ विकत आणायला लक्ष्मीबाईने रुपया दिला, तर तांदूळाऐवजी घरामध्ये काचेची दौत आली आणि तीही पुन्हा बायको कौतुक करीना म्हणून टिळकाने फोडून टाकली. आता या दौतीचं लक्ष्मीबाईंना उपाशीपोटी कसं कौतुक वाटणार? त्यावेळी त्या प्रसंगाने त्यांना धाय धाय रडवलंच असेल. पण दुसरंही असं दिसतं की अशा विक्षिप्त माणसात वागायची त्यांना जन्मापासूनच सवय पडली होती. त्यांच्या वडिलांना सोवळं झालं होतं असं त्या सुरुवातीलाच सांगतात. आणि मीठ साखर इत्यादी वस्तू धुवून घेताना सोवळ्याची अंमलबजावणी कशी होईल याचं वर्णन करून त्यातल्या विसंगतीने आपणच हसू लागतात. वडील हे असे तर सासरे त्याहून चमत्कारिक. पैठणीसाठी आणि बांगड्यांसाठी त्रास देणं तर आहोच, पण जेवायला सून बसली रे बसली की चुकलेलं काम दाखवून अर्ध्या जेवणावरून तिला उठवायची. बायकोला मी आजारी आहे म्हणून खोटच पत्र पाठवायचं आणि गरोदर बायको कल्याणहून मोखाड्याला चालत आली तर गोड शब्दांऐवजी तिच्या कमरेत लाथ आणायची. या गोष्टी ऐकून हसू येण्याऐवजी वाचकालाही चीड आणि संताप आल्याखेरीज राहत नाही. तर लक्ष्मीबाई जन्मापासून अशा विचित्र स्वभावाच्या माणसांच्या हाताखाली वाढल्या. दुबळ्या मनाच्या माणसांचा या परिस्थितीमध्ये मानसिक कोंडमारा होऊन त्यात विकृती सुद्धा उत्पन्न व्हावी अशी परिस्थिती. पण त्यांच्या स्वभावात त्यामुळे विकृती तर उत्पन्न झाली नाहीच, उलट त्यांच्या अंतरंगातला मानसिक कोंबच मूळचा निकोप आणि जोरदार होता आणि त्यामुळे या बाह्य परिस्थितीने तो खुरटून तर गेला नाहीच, पण स्वतःच्या खेळकर आणि आनंदी वृत्तीने भोवतालच्या परिस्थितीवर आनंदाची छाया पसरू शकला. त्या स्वतःबद्दलच म्हणतात की मी मनाने जिवट आणि शरीराने चिवट आहे. ते अक्षरशः खरं वाटतं. लक्ष्मीबाई या हिंदू स्त्रियांचे संस्कार जन्मतः घेऊन आलेल्या, पण त्यातलं वैशिष्ट्य असं की नवऱ्याबरोबर सावलीप्रमाणे जरी गेल्या तरी मेल्या मनाने गेल्या नाहीत. प्रसंग पडेल तिथे आपलं म्हणणं टिळकांना ऐकवून त्यांच्याबरोबर भांडूनही त्या वागल्या. विशेषतः टिळकांच्या मनाची धार्मिक विचारांच्या बाबतीत चलबिचल जेव्हा सुरू झाली आणि ती लक्षात येऊन त्यांना बचावण्यासाठी त्या ज्या झगडल्या ते पाहून त्यांच्याबद्दल कौतुक वाटतं. नवरा काही वेगळ्याच विचारात आहे हे लक्षात येताच त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. चुलीवरचं थालीपीठ करपलं, पाठीचं दिरडं झालं, पण टिळकांचा माग त्यांनी काढला आणि या अस्वस्थ मनस्थितीतच त्यांची कविता जन्म पावली. पण याही पेक्षा टिळक ख्रिस्ती झाल्यापासून स्वतः लक्ष्मीबाई ख्रिस्ती होईपर्यंतचा कथाभाग फारच हृदयद्रावक वाटतो. रेव्हरंड टिळक कोणालाही न कळवता ख्रिस्ती बनले. त्या दिवसांमध्ये धर्मांतर ही गोष्ट लोकांना मृत्यूपेक्षाही भयंकर वाटे. आपतेष्टांना धक्का बसला. लक्ष्मीबाई तर एकदम डोक्यावर परिणाम होऊन भ्रमिष्ट बनल्या आणि आता या मुलीचं आणि तिच्या मुलाचं संगोपन कसं करायचं ही एक नवीनच काळजी त्यांच्या भावा बहिणींना उत्पन्न झाली. आप्त मंडळी दिलदार होती, त्यामुळे लक्ष्मीबाईंना आणि मुलांना अन्न वस्त्र पुरवणं त्यांना अशक्य नव्हतं. पण टिळक ते स्वस्थ बसू देत नसत. बायका मुलांना माझ्याकडे पाठवा म्हणून प्रसंगी कोर्टाचीही भीती घालीत आणि धर्म सोडलेल्या टिळकांकडे त्यांची बायका मुलं पोचवणं त्यांच्या आप्तांना योग्य वाटत नसे. आणि त्यामुळे सगळ्या माणसांमध्ये एक प्रकारचा काच निर्माण झाला. लक्ष्मीबाईंना सुद्धा धर्मांतर पसंत नव्हतंच, पण धर्म सोडलेल्या नवऱ्याची बायको म्हणून त्यांची सामाजिक स्थिती अतिशय केविलवाणी झाली होती. प्रथम थोडे दिवस टिळक हिंदू धर्मात परत येतात की काय या खटपटीमध्ये गेले, पण पुढे टिळक परत येणं शक्य नाही आणि आपण आपला जन्म मुलास घेऊनच काढला पाहिजे याची त्यांना खात्री पटली. मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं म्हणतात ते इथेच. दिवसेदिवस आपली स्थिती सामाजिक दृष्ट्या काय होणार हे त्यांना दिसायला लागलं. त्यांना सुवासिनी म्हणून समजावं की विधवा म्हणून समजावं या प्रश्नाची चर्चा व्हायला लागली. तरी शेवटी ते सगळं धर्माचं असं त्यांना वाटायला लागलं.
मुलाचं शिक्षण करणं हे तर त्यांच्या डोक्याने घेतलंच होतं. त्यासाठी त्या माहेर सोडून पंढरपुरीत दीराकडे आल्या. पण कुठेही जा, टिळक आपले पाठोपाठ दत्त म्हणून उभे राहत आणि त्यांचं हे आगमन घरच्या मंडळींना अतिशय त्रासदायक होईल. तेव्हा एक दिवस विठोबाच्या देवळात रडत बसलेल्या असताना एका बाईने सल्ला दिला, की तू अशी आपतेष्टांची भीड आणि लौकिक पाहू नकोस. सरळ मुलाला घेऊन कुणाला न कळवता गाणगापुराला जा आणि सुचेल त्या मार्गाने स्वयंपाक पाणी करूनही पोट भर. त्याप्रमाणे लक्ष्मीबाईंनी दुसऱ्या दिवशी पंढरपूर सोडायचं ठरवलं. पण योगायोग म्हणतात तो असा, की रात्रीच टिळकांची तार आली, मी येतो. कारण टिळकांची तीव्र इच्छा अशी होती, की आपल्या बायकोनी आणि मुलांनी आपल्याकडे यावं. ते वारंवार पत्र लिहून तिला आपल्या घरी बोलावीत आणि ती येत नाही असं वाटल्यावर वाटेल तसं वेडं-वाकडं त्यांना लिहित. टिळक धर्मांतराबद्दल बोलत नसत, पण इतरांना ते अटळ वाटे आणि म्हणून लोकांचा तिला टिळकांकडे जाऊ द्यायला विरोध होता. हा आजचा दिवस मात्र लक्ष्मीबाईंच्या आयुष्यात क्रांती करणारा होता. टिळकांची तार न पोचून त्या गाणगापुराला नकळत निघून जात्या, तर कदाचित त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असतं. पण त्यापूर्वीच टिळक पंढरपुराला आले आणि लक्ष्मीबाईंच्या मनाचा झगडा परत वाढला. धीर कोणताच सल्ला देईना. शेवटी लक्ष्मीबाईंनी स्वतःच निश्चय केला, की आपण टिळकांबरोबर नगराला जायचं आणि वेगळं बिऱ्हाड करून दत्तूचं शिक्षण करायचंच. परंतु टिळकांबरोबर घराबाहेर टाकलेल्या या पावलापासून लक्ष्मीबाईंचं धर्मांतर लोकदृष्टीने झाल्यासारखंच झालं आणि धर्मांतरित माणसाला मिळणाऱ्या तुटक आणि निष्प्रेमाची वागणूक त्यांना मिळायला लागली. उलट रेव्हरंड टिळक आणि त्यांचे ख्रिस्ती बांधव लक्ष्मीबाईंचा नगरचा मुक्काम सुखाचा करायचा प्रयत्न करायला लागले. या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या मनावर नकळत झाला खरा, पण तो धर्मांतराला अनुकूलच झाला असणार. या द्विधर्मी घरात नवरा ख्रिश्चन आणि बायको आणि मुलगा हिंदू अशी स्थिती काही दिवस चालली. टिळक अमूर्त परमेश्वराची प्रार्थना करीत, तर लक्ष्मीबाई देवी, गणपती आदी सगळ्या देवांची पूजा करीत. लक्ष्मीबाई आपलं सोहळं ओळं मुकाट्याने सांभाळीत. पण टिळकांचा प्रत्येक बाबतीमध्ये आग्रही स्वभाव. पुष्कळदा ते भलताच आग्रह धरत. शेवटी महाबळेश्वरी एके दिवशी गोष्टी निकराला आल्या. लक्ष्मीबाईंची इच्छा समोरील विहिरीवरून स्वतः पाणी आणावं आणि स्वतःचं सोहळं स्वतः चालवावं. टिळकांचा भलताच आग्रह, की आपल्या बायकोने असं पाणी भरणं आपल्याला शोभत नाही. त्यापेक्षा मुसलमानाने भरलेलं पाणी हिने का पिऊ नये? शेवटी अगतिक होऊन त्यांनी पाण्याचा पेला ओठाशी नेला आणि तो उलटून पडून लक्ष्मीबाई आजारी पडल्या. टिळकांना मागाहून वाईट वाटलं, पण त्यांनी सोवळ्या आग्रह मी सोडतो असं सांगितलं. पण लक्ष्मीबाईंची प्रतिक्रिया मात्र उलटी झाली. एवी तेवी यांच्याबरोबर दिवस काढायचेच आहेत, ते त्यांच्याच कलाने काढलेले बरे असं त्यांना वाटलं असावं. त्यांच्या जातीभेदाच्या कल्पना ढासळून पडल्या आणि त्यांनी मनोनिग्रहाने सांगितलं, की मी यापुढे जातीभेद आणि शिवाशिव मानणार नाही. त्यांना स्वतःलाच वाटलं, की आपल्याला साक्षात्कार झाला. पण या साक्षात्कारापाठीमागे जातीभेदाबद्दल निर्णय होणं किंवा नवऱ्याच्या मनाप्रमाणे वागून त्याच्याशी समेट करणं, या दोन गोष्टींपैकी कोणती गोष्ट जास्त परिणामकारक झाली असेल हे सांगणं मात्र कठीण वाटतं. टिळकांनी खाण्यापिण्याच्या इतर बाबतीमध्ये त्यांना दुखवलं नाही. पण आणखी काही दिवसातच हे द्विधर्मी कुटुंब लक्ष्मीबाईंच्या धर्मांतराने एकधर्मी बनलं. ख्रिस्ती झाल्यानंतरचे आपले अनुभव सांगताना ज्या ज्या वेळी त्या मोठ्या अभिमानाने सांगतात, की आज 35 वर्ष झाली माझ्या घरात मांस शिजत नाही. त्यावेळी मनात येतं, की हिंदू धर्म सोडला तरी हिंदू धर्मातील मांसाशन निषेध त्यांच्या मनामध्ये जिवंत होता आणि तो टिकू दिल्याबद्दल टिळकांचा त्यांना अभिमान वाटत होता. त्यांनी जातीभेदाच्या कल्पना सोडल्या आणि अनाथ अपंगांना जवळ केलं, ते ख्रिस्ताची शिकवण त्यांना पटली म्हणून. एरवी दुसरी एखादी हिंदू स्त्री कोणतीही वाटेत दिसलेली अनाथ मुलगी तिच्या जातीची चौकशी न करता अशी जवळ करू शकलीच नसती. परंतु शेवटी सतीला पती वाचून देव नाही, ही हिंदू धर्माची शिकवणच ख्रिस्ती धर्म स्वीकारताना त्यांच्या पाठीशी उभी होती.
असं एकदा वाटतं की हिंदू धर्मीय लोक धर्मांतरित लोकांच्या बाबतीमध्ये जर जास्त सहानुभूती दाखवते, अगर टिळकांचा ओढा जर बायकोकडे कमी असता, धर्मांतर करून सुद्धा टिळकांनी आपल्या बायकोवरचं प्रेम कायम ठेवलं नसतं, तर हे धर्मांतर झालंच नसतं. हे धर्मांतर झाल्यावर बनलेल्या लक्ष्मीबाई म्हणजे ख्रिस्ताच्या परोपकाराच्या आत्मसात केलेल्या कल्पना आणि पतीबरोबर जाण्यातच हित आहे. मांसाशन त्याग हेही एक श्रेष्ठ तत्व आहे. या हिंदू धर्मातील युगानुयुगाच्या कल्पना यांचा एक समन्वय आहे. परिणामी हे सगळेच प्रसंग मोठे हृदयद्रावक वाटतात. पण यातच त्यांच्या मनाचा कणखरपणा दिसून येतो. त्यांची सगळी आप्तमंडळी मायेने त्यांना टिळकांकडे जाऊ देत नसत. त्यांची बहीण तर म्हणे आम्ही तुला अडवून धरतोय, कारण मैने तुझा ग पिंजरा मायेचा. पण नवरा व आप्तेष्ट यापैकी काय पत्करवायचं, हा प्रश्न जेव्हा त्यांच्या समोर आला, तेव्हा त्यांची स्पष्ट विचारसरणी आपल्याला कळते. टिळकांकडे जाऊ नको, तुझी मी पैशाची सोय करतो, असं पेंडशांनी सांगितल्यावर त्यांनी उत्तर दिलं की माणसाने दिलेलं पुरत नाही आणि देवाने दिलेलं सरत नाही. ही त्यांची जीवननिष्ठा आणि ती पाहून स्त्री असो की पुरुष असो, वंदनीय अशा व्यक्तीत त्यांचं स्थान आढळ ठरतं. त्यांच्या जीवनातल्या इतर प्रसंगांप्रमाणेच त्यांच्यावर लेखिका म्हणवून घेण्याचा प्रसंगही असा नवलपूर्ण आहे. रेव्हरंड टिळक दिवंगत झाल्यावर त्यांच्या मुलाचे म्हणजे त्या श्रीयुत देवदत्त टिळक यांच्या मनात आलं की वडिलांचं चरित्र लिहावं आणि पूर्वस्मृती उजळण्यासाठी त्यांनी आईला जुन्या आठवणी लिहून काढायला सांगितल्या. लक्ष्मीबाईंना त्या लेखनाचा मोठा विरंगुळा झाला. या लिहिलेल्या आठवणी एकदा त्या प्रोफेसर पाटणकरांच्या पत्नी सौ कमलाबाई यांना वाचून दाखवित होत्या आणि त्या वाचून दोघे हसत होत्या. त्याच दिवशी कैलासवासी तात्यासाहेब कोल्हटकर म्हणजे सौ कमलाबाईंचे वडील घरी विश्रांतीसाठी आले होते. त्यांच्या कानी ते वाचन आलं. त्यांनी उत्सुकता वाटून चौकशी केली आणि लिखाण वाचण्यासाठी मागून घेतलं. मातीत मिसळलेले सोन्याचे कण सोनाराला दिसावे, त्याप्रमाणे त्यांनी त्यातला वाङ्मय गुण ओळखला आणि त्या आठवणी छापून काढण्याबद्दल आग्रह धरला. त्यांचे चिरंजीव श्रीयुत बापूसाहेब आपल्या संजीवनी मासिकामध्ये छापायला सिद्ध होतेच. थोडक्यात अज्ञात राहिली असती ही अशी ही लेखिका जगासमोर आली, याचं श्रेय कैलासवासी तात्यासाहेब कोल्हटकर यांना आहे. येथपर्यंत त्यांच्या जीवनातल्या प्रसंगांबद्दल झालं. पण हे सगळे प्रसंग त्यांनी कसे सांगितलेत हेही पाहणं तितकंच आनंदाचं आहे. वाङ्मयामध्ये चरित्र विभागात अव्वल दर्जाचं स्थान मिळवणारी ही लेखिका निरक्षर होती असं म्हटलं तर फार काही अतिशयोक्ती होणार नाही. त्यांना लहानपणी शाळा तर नव्हतीच. टिळकांनीच थोडंफार काय ते लिहा वाचायला शिकवलं होतं, पण तेही काही धड नव्हतं. मुळाक्षर आणि जोडाक्षर त्यांना अनेकदा आडवीत असत. लेखन करताना मनुष्य या शब्दातला श हे जोडाक्षर कसं अडलं आणि त्यांनी ते इतर पुस्तकातून कसं शोधून काढलं, याचं सुंदर वर्णन त्याच एके ठिकाणी करतात. परंतु वाङ्मयीन आवड मात्र त्यांच्यामध्ये जन्मजात असावी. टिळकांसारख्या कविपतीचा सहवास आणि ह्या विक्षिप्त कवी बरोबर दिवस काढताना आणि त्याच्या मानसिक आंदोलनांबरोबर ताल देताना हृदयाला पडणाऱ्या पिळातून त्यांची कवित्व शक्ती जागृत झाली आणि स्वतःच्या दुःखाचं मनोनिवेदन करताना आपोआप जमणाऱ्या कवितेच्या ओळी त्या कोळसा, खडूचा तुकडा किंवा दौत आणि काड्याच्या पेटीतली काडी यांच्या सहाय्याने भिंतीवर आणि जमिनीवर लिहायला लागल्या. रोज जागा बदलणाऱ्या त्यांच्या वडाऱ्याच्या संसारात त्यांचं वाचन किती झालं समजत नाहीये. पण घरात कामाचा रट्ट आणि दारिद्र्य यांच्या विवंचनेमध्ये बाईचा सगळा वेळ जायचा. पण पुढे धर्मांतर झाल्यावर निदान मानसिक स्थिरता आली आणि भोवतालचं ख्रिस्ती वातावरण उपकारक झालं असावं. वाचन पुढे वाढलं असेल. त्यांच्या लेखनाची चेष्टा त्यांच्याच मुलांनी आणि कवी ठोंबऱ्यांनी कशी केली ते त्याच सांगतात. अर्थात या लेखनाचंही काही शास्त्र असू शकतं, याची जाणीव होणं त्यांच्या संसाराच्या पसाऱ्यामध्ये कठीणच होतं. त्या स्वतःबद्दल विनोदाने एके ठिकाणी म्हणतात की षटशास्त्रांची नावे मजला माहित नाहीत पुरी, तरी मी जगात शास्त्रीण खरी. पण या गोष्टी जरी माहीत नसल्या तरी गोष्टी सांगण्याची कला मात्र त्यांना जन्मजात आहे. लांब लचक वाक्यांपेक्षा वेचक शब्दांची त्रोटक वाक्य लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे.
काळजी काय ती खाण्याची आणि नाण्याची. जन्मभर माझी बेरीज आणि टिळकांची वजाबाकी चालू असे. एखादं लांबलचक सुसंगत कथानक सांगण्यापेक्षा प्रत्येक प्रकरणामध्ये एखादी घटना त्यात चमकदारपणे सांगतात. सांगण्यामध्ये पूर्वीच्या आठवणीमुळे होणाऱ्या दुःखापेक्षा एक प्रकारचा संतुष्टपणा दिसतो. झालं गेलं, आता काय त्याचं? त्या आता गतगोष्टी. अशा तऱ्हेने त्या गतगोष्टीतल्या दुःखाकडे अलिप्तपणे पाहू शकतात. सासऱ्याचा विक्षिप्तपणा सांगताना एखादा शब्द त्या चिडून लिहित्या तर ते क्षम्य ठरलं असतं. पण तेही प्रसंग अशा लिहिल्यानं त्या वर्णन करतात, की मामंजी रागावले, उपकरणे घासली नाहीत. मग मी तरी काय करू? उपकरणी तांब्याची, पाणी विहिरीचे, राख लाकडाची आणि दिवस पावसाचे. ही छोटी छोटी अनुप्रासयुक्त वाक्य त्यांच्या लिहिण्यामध्ये सहज येऊन जातात. पण ते काही त्यांना अनुप्रास अलंकार माहित होता म्हणून नाही. साहेब गावात आला या बातमीने घाबरलेल्या त्यांच्या माहेरच्या गावातल्या बायका रस्त्यामध्ये कशा गोंधळून जायला लागल्या याचं त्या सुरेख वर्णन करतात. पण ते काही त्यांनी रघुवंशातलं तसलं वर्णन वाचलं होतं म्हणून नाही. या तऱ्हेने त्यांचं लिखाण शैलीने सुबोध, सहज स्फुरलेल्या थोड्या अलंकारांनी आणि वर्णनाने मनोहर विसंगती टिपण्याच्या त्यांच्या जन्मजात स्वभावामुळे विनोदी आणि भोवतालच्या माणसांच्या सहानुभूतीमुळे हृदय असंच भासतं आणि हे सर्व स्वयंभू आहे हेच त्यांचं वैशिष्ट्य. प्रस्तावना